दिलं जातं, त्याने आवर्जून हा प्रयोग पुन्हा एकदा सफाईनं आपल्या कार्यक्रमातनं करायला सुरुवात केली आणि या खेळाकडे पुन्हा एकदा पुढच्या पिढीचं लक्ष गेलं. जादूगार इंद्रजित यांनी ज्याचं पुनरुज्जीवन केलं तो हा लिंकिंग रिंग्स सादर करून त्यांच्या शिष्यानं राजूनं त्यांना आदरांजली अर्पण केले. 1958 साली इंद्रजितांनी भारतीय विद्याभवनमध्ये कार्यक्रम केले आणि त्यांचं नाव एका रात्रीत अवघ्या भारतभर पोचलं. सलग 5 कार्यक्रम त्यांनी त्या भारतीय विद्याभवनमध्ये तेव्हा केले होते. त्यानंतर महाराष्ट्रातल्या मुंबईतलं जे एक प्रमुख केंद्र होतं शिवाजी मंदिर, या शिवाजी मंदिरामध्ये त्यांनी सलग कार्यक्रम करायचा सपाटा लावला आणि तिकीट विक्रीचे कार्यक्रम शिवाजी मंदिरात सातत्यानं 10 वर्ष करणारे आणि प्रत्येक खेळ हाऊसफुल घेणारे जादूगार इंद्रजित हे एकमेव जादूगार ठरले. त्याच दरम्यान एक तरुण तडफदार असा एक युवक त्यांच्या दादरच्या प्रयोगाला हमखास हजेरी लावायचा. प्रत्येक प्रयोगाला तो यायचा, त्यांना भेटायचा, प्रयोगाविषयी चर्चा करायचा. त्या तरुणाशी तेव्हापासूनच जादूगार इंद्रजितांचे स्नेहबंध जुळले आणि आजही ते स्नेहबंध कायम आहेत. जादूकलेवरच संसार करून जादूकलेमध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवणारे कलाकार म्हणून जादूगार सुनील कामत यांना आपण ओळखतो. गेली 45 वर्ष इंद्रजितांच्या कुटुंबियांशी त्यांचा अगदी जवळचा जिव्हाळ्याचा संबंध आहे. इंद्रजितांविषयीच्या आठवणीला त्यांनी उजाळा दिलाय. ऐकूया, पाहूया जादूगार सुनील कामत. असल्यापासून इंद्रजित आणि मी यांचा संबंध आला आणि जादूपेक्षाही आमचा घरोबा जास्त होता. लहानपणी त्यांचा कार्यक्रम कुठेही असला तरी जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा मी बघायचो. आणि आपल्याला माहिती आहे की एवढे जादूगार निर्माण होत आहेत, पण त्यांनी जी मेहनत केली त्याचं हे फळ आहे. जादूसाठी त्यांनी नुसता आपला कार्यक्रम केला नाही, ते जादूचा प्रसार करण्यासाठी प्रयत्न केला. जादूगारांना साहित्य दिलं, विक्री केली आणि ते वडिलांप्रमाणे नेहमी उपदेश करत असत. हा त्यांचा मोठेपणा आहे, म्हणजे की त्यांनी आपल्याकडे काही लपवलं नाही. त्यांना कुठलीही शंका विचारायची आणि त्यांनी त्याचं उत्तर द्यायचं. आम्ही जे आतापर्यंत मोठे झालो किंवा आमचं नाव आहे त्यात त्यांचाही सिंहाचा वाटा आहे हे सांगायला मला अतिशय आनंद वाटतोय. मी आतापर्यंत अनेक प्रयत्न केले, जादूची संमेलनं बनवली, ट्रिप्स काढल्या भारतामध्ये जिथे जिथे संमेलन होतं. तर ही आयडिया मी इंद्रजितांशी बोलायचो आणि ते म्हणायचे गो अहेड. नेहमी ते मिलिंद कुमार, मी आम्ही एकत्र असो, कुठल्याही ट्रिपला जात असो, कन्व्हेन्शन भरवत असतो. आणि आता ते आपल्यात नाही आहेत, तर ती उणीव नेहमीच जाणवते की ते असते तर माझ्या पाठीवरती हात फिरवला असता. आम्ही जादूसाठी इतके वेडे होतो की विचारून सोय नाही. एकत्र बसायचो, गप्पा मारायचो. मग घड्याळाचे काटे कुठे जायचे हे कल्पना नाही, कारण मी दादरला राहायचो आणि ते ठाण्याला. बराच वेळ झाल्यावर मग माझ्या लक्षात यायचं की अरे आपल्याला घरी जायचंय. पण जेव्हा जेव्हा मी ठाण्याला गेलो तेव्हा त्यांच्या घरी नेहमी जात असे, गप्पा मारत असो. फार मजा यायची. गप्पा मारताना आम्ही श्रद्धा अंधश्रद्धाबद्दलही बोलत असो. भाकड कथा त्यांना आवडत नव्हत्या. एक शक्ती आहे ते मानतच होते. नंतर नंतर मला बोलून गेले. आणि किती कथा भाकड आहेत किंवा आपण लोकांना सांगतो, मग ते राम कृष्ण यांचे नावं वगैरे घ्यायचे. तर मला तर वाटायचं की त्यांच्या इतकं नाव घेणारं कोणच नाही. आणि आपल्याला माहिती आहे वाल्याचा वाल्मिकी झाला की तो नेहमी काही नाही काय बोलत असेल. धार्मिक लोक किंवा आस्तिक लोक जेवढं नाव घेणार नाही तेवढं त्यांच्या तोंडून यायचं. मुंबईत आले की माझ्या घरी आल्याशिवाय राहत नसत. आणि काय की स्फूर्ती देत होतं. कधी ते डावलत नव्हते कोणाला की छोटासा प्रयोग असेल कसा वाढवावा वगैरे आणि प्रसिद्धी कशी मिळवावी हे त्यांच्याकडनं शिकावं. प्रत्येक कलाकाराला वाटतं की आपण कला करत असतानाच हे जावं, पण ते शेवटपर्यंत जादूचे कार्यक्रम करत होते, जादूवर बोलत होते आणि नवीन नवीन प्रयोग काय करावे याच्यासाठी विचारात मग्न असायचे. कित्येक वेळा जेवण वगैरे पण विसरायचे, पण जादू ही त्यांना पहिल्यांदा पाहिजे. त्यांनी प्राण्यांवरती वगैरे पुष्कळ प्रेम केलं. प्रत्यक्ष देव पूजा वगैरे करावी अशी त्यांना वाटत नव्हती. पण आलेला कुत्रा मांजर यांना कधी ते उपाशी ठेवत नव्हते. रस्त्यावर जरी कुत्र्याला हात फिरवून प्रेम करायचे आणि त्याच्यामुळे ते प्राणी सुद्धा आपलेसे केले होते त्यांनी. पूर्वीच्या काळी जादूमध्ये फरक होता
3 तासाचा कार्यक्रम म्हणजे इल्युविजन्स पाहिजे, अधांतरी वगैरे, भूतमाल पाहिजे. आणि हा शो आमच्या डोळ्यासमोर होता. माझ्याकडे काही नव्हतं, पण त्यांनी दिलेला पाठिंबा आणि इच्छाशक्ती या जोरावर मी 3 तासाचा कार्यक्रम केला. अर्थात स्फूर्ती देवता किंवा हे म्हणायला काहीच हरकत नाही त्यांच्याबद्दल. यांचा उल्लेख करताना सुनील कामत यांनी ते नास्तिक असल्याचा उल्लेख केला. खरं आहे, ते नास्तिक होते, ईश्वर मानत नव्हते आणि आपल्या भूमिकेशी अतिशय ते ठाम होते. म्हणजे बरेच नास्तिक तोंडाने ईश्वर विरोधी बोलतात आणि नंतर गुपचूप दूर असलेल्या कुठल्या तरी देवस्थानाला जातात, असं एकंदरीत चित्र आपल्याकडे दिसतं. पण इंद्रजितांची भूमिका अतिशय ठाम होती. ते म्हणायचे, तुम्ही ईश्वर का मानता? कारण तुमच्या आमच्या कल्पनेच्या पलीकडचं सहजासहजी विश्वास बसणार नाही, असं अत्तर्क्य असं काहीतरी घडतं आणि म्हणून तर घडवणारा ईश्वर आहे, तो घडवणारा कोणी संत आहे, अशी आपली भूमिका असते. मग आम्ही जादूगार म्हणे दुसरं काय करत असतो? तुम्हाला पटणारही नाही, तुमच्या कल्पनेत येणार नाही, अशा अनेक गोष्टी आम्ही घडवत असतो. मग ते ईश्वर आणि जादूगार यांच्यात काय फरक आहे? तो जादूगार, ईश्वरही जादूगार आहे आणि आम्ही जर का जादूगार असू तर ईश्वराचा अंश आमच्याही ठाई आहे, असा बिनतोड युक्तिवाद ते करत आणि त्यांच्या नास्तिकपणाचं समर्थन करत. पण त्यांचा विश्वास हा देवापेक्षा त्यांच्या कर्तृत्वावर होता. असंच एकदा 1983 साली अखिल भारतीय महिला जादू संमेलनाचं आयोजन करत असल्याचं निमंत्रण त्यावेळेचे प्रसिद्ध जादूगार आनंद यांनी इंद्रजितांना पाठवलं. कोचावर बसून ते निमंत्रण वाचत असतानाच इंद्रजितांचं लक्ष समोर खेळणाऱ्या आपल्या छोट्या मुलीकडे गेलं. त्यांची कन्या मधुगंधा ही त्यांना स्टेज शोमध्ये काही मदत करायची, पण प्रत्यक्ष तिने कधी जादूचे प्रयोग केले नव्हते. पण अखिल भारतीय स्तरावर महिला जादू स्पर्धा आहे हे निमंत्रण मिळाल्यानंतर आपल्या मुलीला तयार करून त्या स्पर्धेत पाठवायचं त्यांच्या मनानं घेतलं. मधुगंधाला अभिनयाची आणि नृत्याची जाण होतीच. त्यांनी तिच्यावरती मेहनत केली, तिनेही त्यांच्या परिश्रमाला साथ दिली आणि त्या महिला जादू स्पर्धेत पहिल्या प्रथम पदार्पणातच मॅजिक क्वीन हा किताब आणि रोख बक्षीस मिळवून तिने बाबांच्या सगळ्या मेहनतीचं चीज केलं. त्यानंतर अनेक जादू स्पर्धेत तिने बक्षिसं पटकवली. आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जादूगार मधुगंधा इंद्रजित सध्या जवळजवळ दुर्मिळ झालेला डान्सिंग केन हा आविष्कार आपल्या समोर करणार आहेत. मधुबन में राधिका नाचे रे गिरधर की मुरली. मधुबन में राधिका नाचे रे, मधुबन में राधिका नाचे रे गिरधर की मुरलिया बाजे रे. गिरधर की मुरलिया बाजे रे, मधुबन में राधिका नाच छम छम कामनी. तिरकिट धूम ताता मृदंग बाजे, त्रिकिट धूम ताता नचत झूम झूम ताता. धकरान धकरान धा 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 धा. मधुबन में राधिका नाचे रे, में राधिका. मधुगंधानं दीर्घकाळानंतर हा प्रयोग करून आपल्या वडिलांप्रती आपली आदरांजली व्यक्त केली. जादूगार इंद्रजितांचा आणखीन एक लाडका शिष्य जो गेले कित्येक वर्ष त्यांच्या कडे गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं येतो, त्यांना वंदन करतो, त्यांच्या अगदी शेवटच्या काळापर्यंत त्याचा परिपाठ कधी चुकला नाही. माणगावसारख्या छोट्याशा गावातून मुंबईत येऊन या कलावंतानं आपलं शिक्षण पूर्ण केलं, पण पुढे नोकरी न करता जादू हाच व्यवसाय त्याने निवडला. एक अतिशय मल्टी टॅलेंटेड असा कलाकार, एक उत्तम शब्दभ्रमकार म्हणून त्यांनी लौकिक निर्माण केला. स्टार 1च्या अनेक कार्यक्रमामध्ये आपण त्याला पाहिलं आहे. आज तकवर न्यूज बेस्ट मॅजिक त्यांनी सादर केले आहे. पोगो वाहिनीवरच्या होल इन द वॉलचे विजेतेपद देखील या जादूगारानं पटकावलं आहे. अलीकडेच दूरदर्शनवरच्या घरात असले तारेमध्ये जादूगार अभिनेत्याची भूमिका देखील त्यांनी साकारली आहे. आणि जादूगार इंद्रजित यांचा हा लाडका शिष्य त्यांच्याविषयीच्या भावना काय व्यक्त करतोय ते आपण पाहूया
छोट्याशा चित्रफितीद्वारे आपल्यासमोर भावना व्यक्त करतायत जादूगार निनाद पवार. स्तुती करावी परमेश्वराची, करू नये मनुजाची. आज मी आपल्यासमोर आलो आहे ते जादूगार इंद्रजित यांची स्तुती करण्यासाठी नव्हे, तर त्यांच्याबद्दलच्या ज्या काही माझ्या आठवणी आहेत त्या तुमच्याशी शेअर करण्यासाठी. पण त्यांचा कार्यक्रम बघण्याची संधी मला कधीच मिळाली नाही. किंबहुना मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटलो त्यावेळी जादूगार इंद्रजित हे जादू सामान विक्रेते होते. जादू सामान विक्रेते म्हणून त्यांच्याकडे माझी पहिली भेट झाली. मी त्यांच्याकडे सामान खरेदी करायला जायचो. सामान खरेदी केल्यानंतर ते आम्हाला त्याचं सादरीकरण कसं करावं ह्याच्या सूचना करायचे आणि लगोलगच आम्हाला त्याचं सादरीकरण करायला लावायचे. आणि मग आम्हाला सांगायचे की ही गोष्ट अशी नाही पाहिजे, या पद्धतीने करून बघा, ही गोष्ट तशी नाही पाहिजे, त्या पद्धतीने करून बघा. कधी कधी त्याच्यावरनं आमचे आणि त्यांचे वाद देखील व्हायचे. आणि हे वाद झाल्यानंतर ते खिलाडूप्रमाणे पद्धतीने स्वीकारायचे. खिलाडू त्याने स्वीकारायचे. आणि जर का तोच प्रयोग आम्ही नंतर पुढे सादर केला आणि त्या प्रयोगाबद्दल त्यांनी दुसऱ्या कोणाकडनं काही ऐकलं की ते तेवढ्याच मोठ्या मनाने स्तुती करायचे. आणि आम्हाला नेहमी सांगायचे की नाही, तुझ्या ह्या कार्यक्रमाबद्दल त्याच्याकडनं मी ऐकलं, त्या कार्यक्रमाबद्दल मी त्याच्याकडनं ऐकलं, आणि प्रचंड स्तुती करायची. स्तुती करताना ते जेवढ्या टोकाची भूमिका घ्यायचे तेवढीच परखड भूमिका टीका करताना देखील ते घ्यायचे. गुहागरच्या शेजारी आडे नावाचं एक गाव आहे आणि त्या गावामध्ये जादूगार इंद्रजितांचा एक कार्यक्रम होता. आणि त्या कार्यक्रमात बोलक्या बाहुल्यांचा कार्यक्रम करण्यासाठी सहकलाकार म्हणून ते मला घेऊन गेले होते. आणि जादूगार इंद्रजितांचं त्या वयातला त्यांचा तो जोश पाहिल्यानंतर मला कळलं की ह्या कलाकाराने त्याच्या ऐन तारुण्यात लोकांना कसं वेड लावलं असेल. आणि सुदैवाने इंद्रजितांच्या कार्यक्रमात सादर करताना माझा कार्यक्रम देखील तेवढाच प्रचंड लोकांना आवडला आणि वन्स मोरच्या आरोळ्या झाल्या. आणि ते झाल्या